मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन अश्विनला सांगतो, मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि चैतन्यला सुद्धा तिकडेच बोलवून घेतो. त्यावरती अश्विन म्हणतो, दादा मी सुद्धा तुझ्यासोबत तिकडेच येतोय. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नको, तू डायरेक्ट इथून घरी जा, कारण घरचे सगळे पॅनिक झाले असतील आणि त्यांना विश्वासात घेऊन सांग की मी सायलीला काहीही होऊ देणार नाही. मी थोड्या वेळात तिला घरी घेऊन येतो. तेव्हा अश्विन ठीक आहे असं म्हणतो आणि मी कॅबने घरी जातो. तू निघ पटकन तिकडे पोलीस स्टेशनमध्ये जा आणि तिकडे काय घडतंय ना ते सगळं काही मला सांग. त्यानंतर आता अर्जुन अश्विनला जाता जाता सांगतो, ऐक ना, मधुभाऊंना यातलं काहीच कळता कामा नये, कारण त्यांना खूप जास्त त्रास होऊ शकतो, त्यामुळे तेवढी काळजी घे. मग आता अश्विन म्हणतो, तू फक्त सायली बहिणीचा विचार कर, कोणताही विचार मनात आणू नकोस आणि घरचं टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस, कारण मी सगळं काही मॅनेज करेन. तेव्हा थँक्यू सो मच असं अर्जुन आता म्हणतो. त्यावेळी त्याला अभिमान वाटतो की अश्विन सगळं काही विसरून माझ्या मदतीसाठी पुढे धावून येतोय. तेव्हा अर्जुन त्याचे आभार मानतो. तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघ दादा, थँक्यू वगैरे म्हणू नकोस. हे बघ दादा, आपलं नातं कितीही ताणलेलं असलं ना तरीही मी माणुसकी अजिबात विसरणार नाहीये. तेव्हा अर्जुनला आता अश्विनचा खूपच अभिमान वाटतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग मी येतो हा असं म्हणून तो गाडीत बसून पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो. दुसरीकडे मधुभाऊ सुद्धा काळजीतच असतात. ते कुसुमला सारखे सारखे कॉल करत असतात. त्यावेळी प्रताप विचारतो, मधुभाऊ, अहो कुसुमचा फोन लागतोय का? त्यावरती ते म्हणतात, अहो लागतोय, पण ती कॉलच रिसीव करत नाहीये. त्यावेळी प्रताप सांगतो, ही सायली तिच्याबरोबर आहे हे समजलं ना, म्हणजे सगळ्यांची काळजी कशी मिटेल. नाजी सांगतात, अरे प्रताप, त्या दोघी जर एकत्र असत्या तर अर्जुनच्या बायकोने कुसुमच्या फोनवरून आपल्याला कळवलं नसतं का रे की आम्ही दोघी एकत्र आहोत म्हणून. त्यावेळीच विमल म्हणते, पूर्णाई तुम्ही काळजी करू नका, मी देवासमोर दिवा लावलाय आणि देवाला साकडं सुद्धा घातलंय की आमच्या सायलीताई अगदी सुखरूप घरी येऊ देत म्हणून. तेवढ्यातच प्रिया आणि कल्पना या दोघीही बाहेर येतात. मग कल्पनाला सुद्धा सायलीची काळजी लागलेली असते. तेव्हा ती प्रतापला विचारते, काय हो, तुम्हाला काही समजलंय का? तेव्हा प्रताप म्हणतो, नाही ना, अजून काहीही कळलेलं नाहीये. तर प्रिया सगळ्यांकडे अगदी रागातच पाहत असते, कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता सायलीविषयीची काळजी अगदी स्पष्टपणे दिसत असते आणि म्हणूनच तिचा जळफळाट होत असतो. तेवढ्यातच अश्विन सुद्धा घरी येतो आणि तो आल्यानंतर सगळ्यांचे अगोदर चेहरे पाहतो. सगळेजण अगदी उदास असतात. प्रताप विचारतो, अश्विन, अरे काय झालं बाळा? सायली कधी येणार आहे? सायलीचा काही पत्ता लागला का? तरीही अश्विन काही बोलत नाही. त्यावेळी कल्पना विचारते, अश्विन, अरे अर्जुन कुठे आहे बाळा? त्यावेळी मधुभाऊ विचारतात, जावई बापू, हे सायलीला घरी घेऊन येत आहेत का? नक्की कुठे आहे सायली? तरीही अश्विन काही बोलत नाही. हे पाहून पूर्णाजी देखील म्हणतात, अरे अश्विन, सांग ना बाळा प्लीज. तेव्हा अर्जुनने आता सांगितलेलं असतं की यातलं काहीही घरच्यांना किंवा मधुभाऊंना सांगू नको, नाही तर मधुभाऊ टेन्शनमध्ये येतील. म्हणूनच अश्विन खोटं बोलतो की मला यातलं काही म्हणजे काहीच माहीत नाही. ॲक्च्युली चैतन्य दादाला जॉईन होणार होता ना, म्हणून त्याने मला घरी पाठवलं. मग अश्विन म्हणतो, मधुभाऊ एक काम करता का तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि आराम करा. मला जर काही समजलं कळलं तर मी लगेचच तुम्हाला येऊन सांगतो. तेव्हा काळजीनेच मधुभाऊ म्हणतात, आता आराम करणं अशक्य आहे. मी फक्त देवाचं नाव घेत बसतो, कारण आता तोच माझा पाठीराखा आहे. असं म्हणून ते रूमकडे जायला निघतात आणि कुसुमला सारखा सारखा कॉल करत असतात. त्यानंतर आता मधुभाऊ तेथून जाताच अश्विन म्हणतो की डॅड, मम्मा, मधुभाऊ असताना मुद्दामूनच काही सांगितलं नाही, परंतु सायली वहिनीला ना अटक झाली अगं मम्मा. हे ऐकून आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा मधुभाऊ हे तेथे बाहेरच उभे असतात आणि सारखे सारखे कुसुमला कॉल करतात. इकडे आता अश्विन सांगतो, दादांना मगाशी ना कोणाचा तरी कॉल आला होता आणि त्यानंतर तो लगेच चैतन्याला भेटून पोलीस स्टेशनमध्ये जाणार होता. तेव्हा प्रिया आता मोठ्यानेच ओरडते, काय म्हणजे सायलीला अटक झालीये? पण काय गुन्हा तरी कुठला केलाय तिने? तेव्हा सर्वजण प्रियाकडे अगदी रागातच पाहतात. अगं हळू बोल, सर्वजण म्हणणार असतात, कारण आता मधुभाऊंनी जर ऐकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा आता अश्विनच म्हणतो, हे बघ, मला हे काही माहीत नाहीये, पण तू ना जरा हळू बोल, कारण मधुभाऊंना यातलं काही कळायला नको.
तेव्हा प्रिया अजूनच मोठ्याने ओरडते, अरे हो पण अश्विन, मधुभाऊंना जर समजलं सायलीला अटक झाली आहे तर केवढा धक्का बसेल त्यांना. तर नेमकं तेच प्रियाचं वाक्य आता मधुभाऊ ऐकतात आणि ते पूर्णपणे आता हादरूनच जातात. ते आता आतमध्ये येतात आणि विचारतात, काय माझ्या साऊला अटक झाली, पण कशी अटक झाली, काय केलंय काय तिने, असं म्हणून ते आता सगळ्यांकडे पाहतात आणि विचारतात. तेव्हा सर्वजण आता टेन्शनमध्ये येतात. नको ती गोष्ट घडलेली असते, कारण अर्जुनने अश्विनला काळजी घ्यायला सांगितलेली असते की अजिबात तू मधुभाऊंना काही कळू देऊ नको. परंतु या प्रियाच्या मूर्खपणामुळे, मी मोठ्या आवाजात बोलल्यामुळे आता सगळं काही तिने विस्कटून टाकलेलं असतं. तर अश्विन रागातच प्रियाकडे तर प्रिया आता त्याला म्हणते की सॉरी. मग तरीही अश्विनचा नाईलाज होतो. मधुभाऊ आतमध्ये आल्यानंतर धक्क्यानेच सगळ्यांकडे पाहत असतात. सर्वजण त्यांना सावरतात, तरीही ते म्हणतात, नाही, मला आता इथे चैन पडणार नाही. माझ्या साऊने असं केलंय काय ज्यामुळे तिला अटक झाली. त्यावेळी सर्वजण म्हणतात, अर्जुन घरी घेऊन येईल तिला, तुम्ही काळजी करू नका. परंतु मधुभाऊ म्हणतात, मला इथे चैन पडणार नाही, मी आपला जातो, असं म्हणून ते आता जायला निघतात. तेव्हा प्रताप कसंबसं मधुभाऊंना अडवतो आणि शांत करतो. तेव्हा प्रिया रागातच म्हणते, मधुभाऊ अहो जरा थांबा की, अगोदरच तुमच्या त्या सायलीने काही कमी डोक्याला ताप दिलाय का, आणि तोच ताप कमी करायचा सोडून वाढवताय कशाला उगीच. तेव्हा प्रियाचं हे बोलणं वागणं सगळ्यांनाच आता खटकत असतं. तर कल्पना तिला डाफरते आणि म्हणते, तन्वी नीट जरा. त्यावेळी प्रिया म्हणते, आई अहो यांचं अटेन्शन सिकिंगचं प्रकरण तुम्हाला माहीत नाहीये, पण मला ना यांचं हे प्रकरण चांगलंच माहीत आहे. कारण यांना काही झालं की लगेच ती सायली गरगर फिरते, तिला चक्कर येते, आणि त्या सायलीला काही झालं की हे मधुभाऊ लागले हट्टाला पेटायला. अहो हे सगळं कशासाठी, तर सगळा फोकस यांच्याकडे वळवून घ्यायचा आहे म्हणून, बाकी काहीही नाही. असं म्हणून ती उगीच मधुभाऊ आणि सायलीला दोष देऊ लागते. तर घरातील सर्वांना अजिबात प्रियाचं हे बोलणं वागणं आवडत नसतं आणि उगीच ती आता आगीत अजून तेल ओतण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता प्रतापचा राग अनावर होतो आणि ते खूप रागातच म्हणतात, तन्वी बस झाला आता. प्रिया आता घाबरते आणि मग त्यानंतर प्रताप मधुभाऊंना समजावतो, हे पहा मधुभाऊ, आता जर आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो ना तर उगीच तेथे अडचणी वाढतील आणि कदाचित अर्जुनच्या कामात सुद्धा अडथळा येईल. आणि तुमच्या जावयावर तुम्ही विश्वास ठेवा, शांत राहा आणि इथे थांबा तुम्ही. तेव्हा पूर्णाजी विश्वासाने सांगतात, हे पहा मधुभाऊ, ही अटक कोणत्या तरी गैरसमजुतीमुळे झाली आहे आणि माझी खात्री आहे पूर्णपणे की माझा अर्जुन त्याच्या बायकोला नक्कीच या प्रकरणातून सोडवून आणेन. असा विश्वास पूर्णाजीने दिल्यामुळे इकडे प्रिया रागातच सगळ्यांकडे पाहते. कारण एवढं सगळं होऊन देखील सायलीबद्दल थोडाही विश्वास अजून कुणाचाही ढळलेला नसतो. त्यानंतर आता प्रताप प्रियाला चांगला सुनावतो आणि म्हणतो, हे बघ, आपल्याला ही सिच्युएशन अगदी शांतपणे हँडल करायची आहे, त्यामुळे तू ना जरा गप्पच बस. मग प्रियाचाही नाईलाज होतो. ती अश्विनकडे पाहते तर अश्विनसुद्धा तिला गप्प राहायला सांगतो. इकडे अर्जुन काही गडबडीतच पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि स्वतःची ओळख सांगत, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे, मला मिसेस सायली यांना भेटायचं आहे, त्या कुठे आहेत असं विचारतो. हवालदार काका सांगतात, त्या तिकडे आतमध्ये आहेत. मग अर्जुन घाईतच तिकडे जायला निघतो. तेव्हा दुसरे कॉन्स्टेबल येतात आणि म्हणतात की थांबा, असं म्हणून अर्जुनला ते अडवतात आणि तुम्हाला आतमध्ये जाण्याची परमिशन नाही असं म्हणतात. वेळी अर्जुन आता त्यांना कायद्याबद्दलच सांगतो आणि मी फक्त तिचा वकील नाही तर नवरासुद्धा असल्याचं म्हणतो आणि या हक्काने तर मी तिला भेटू शकतो. आता इन्स्पेक्टर साहेब हे पाहत असतात. त्याच वेळी आता ते म्हणतात, सुभेदार या आणि इकडे बसा जरा. तेव्हा तुम्ही तिला आतमध्ये जाऊन भेटू शकत नसल्याचं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. अर्जुन विचारतो, हा कुठला कायदा आहे आणि अशी कोणत्या गुन्ह्याची शिक्षा तिला दिली आहे. एक नवरा म्हणून नाही तर वकील म्हणून नक्कीच मी तिला भेटू शकतो असं अर्जुन पुन्हा पुन्हा सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही बसा जरा इथे. तेव्हा अर्जुन तेथे बसतो तर ते सांगू लागतात की हे पहा सुभेदार, तुमच्या क्लायंट ज्या आहेत ना त्यांच्यावर खूप मोठा गंभीर गुन्हा आहे. हे ऐकताच अर्जुन अगदी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतो. मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात, त्यामुळे सिक्युरिटी कन्सल्टसाठी त्यांना वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तेव्हा अर्जुन आता आश्चर्याने विचारतो, काय सिक्युरिटी कन्सल्ट, असं काय केलंय काय माझ्या बायकोने.
आणि तुम्ही तिच्यावर नक्की कुठले चार्जेस लावले आहेत? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की सायली सुभेदार ह्या एका लहान मुलाला पळवून घेऊन जाताना पकडल्या गेल्या आहेत. तेव्हा त्यांच्यावर चाइल्ड ट्रॅफिकिंगचा गुन्हा असल्याचा आता जेव्हा ते सांगतात तेव्हा मात्र अर्जुन हादरूनच त्या इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहतो. कारण सायली असं कधीही काही करणार नाही, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असं अर्जुनला मनातून माहीत असतं. तेव्हा अर्जुन आता खूपच चिडतो आणि म्हणतो, इम्पॉसिबल इन्स्पेक्टर साहेब, कारण माझी बायको ना असं कधीही करू शकत नाही. तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. माझी बायको लहान मुलांचे लाड करू शकते आणि ती एका चांगल्या घराण्यातून आलेली मुलगी आहे. चांगले संस्कार आहेत तिच्यावर, त्यामुळे ती तर असं कधीच करणार नाही. ती माझी बायको आहे आणि तुम्ही तिच्यावर आरोप करताय याचा जरा तरी विचार करा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही थोडं शांत बसावं. हो, बसा की इथे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी अजिबात शांत बसणार नाही इन्स्पेक्टर साहेब. माझ्या बायकोने न केलेल्या गुन्ह्यासाठी तुम्ही तिला अटक करताय, लक्षात ठेवा. मी अजिबात शांत बसणार नाहीये. मला तिला काहीही करून आत्ताच्या आत्ता भेटायचंय म्हणजे भेटायचंय असा हट्टीपणा अर्जुन करतो आणि त्यांना आपला फायनल डिसिजन सांगतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे पहा, तुम्ही आत्ता तरी या क्षणी तिला भेटू शकतच नाही आणि या गुन्ह्यामध्ये बाधा येईल असं काहीही आम्हाला होऊ द्यायचं नाहीये. आणि त्या मुलाच्या वडिलांनी हा मुद्दा अगदी वरपर्यंत नेला आहे, त्यामुळे वरून खूप प्रेशर आहे आम्हाला. तेव्हा अर्जुन क्षणाचाही विचार न करता म्हणतो की म्हणून तुम्ही असं बेसलेस आरोप करताय का आमच्यावर? आणि तुमच्याकडे काय पुरावा काय आहे की माझ्या बायकोनेच त्या लहान मुलाला किडनॅप केलंय? शो मी द प्रूफ, असं म्हणून आता तो त्यांच्यावर ओरडतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, या केसबद्दल मी तुम्हाला आणखी काही सांगू शकणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही एका नवऱ्याला अडवू शकता परंतु एका वकिलाला तर कधीच नाही अडवू शकत, असं म्हणून आता तो आतमध्ये जाणार असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही बसा हो खाली, तुम्ही नका जाऊ तिकडे. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, त्याने एका गुन्हेगाराला वकील हा मिळायलाच हवा, हे चांगलंच माहीत आहे ना तुम्हाला? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो माहीत आहे, आणि म्हणूनच मी तुम्हाला आत्तापर्यंत पोलीस स्टेशनमधून बाहेर सुद्धा काढलं नाही. परंतु वरून ऑर्डर आल्याशिवाय मी तुम्हाला आतमध्ये जाण्याची परमिशन सुद्धा देणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तिला कळू तरी द्या की मी इथे आलोय म्हणून. मला फक्त 2 मिनिट भेटण्याची परमिशन द्यावी असं मला वाटतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही, मी तुम्हाला एकदा सांगितलंय ना की नाही म्हणजे नाही. तुम्ही ना जरा बाहेर जाऊन बसा. मला तशी परमिशन मिळाली तर मी कळवतो तुम्हाला. अर्जुन रागातच म्हणतो, पण मी वाट बघत बसणार नाहीये आणि तुम्ही सुद्धा एका वकिलाला अजिबातच अडवू शकत नाही. असं म्हणून अर्जुन बेधडकपणे सायलीला भेटण्यासाठी आतमध्ये चाललेला असतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब, कॉन्स्टेबल हे सगळेजण अर्जुनला अडवतात. तरीही अर्जुन आता हट्टच करतो की नाही, तुम्ही मला नाही अडवू शकत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, प्लीज तुम्ही एक काम करा, आम्हाला जरा कोऑपरेट करा. पण अर्जुन आता अजिबातच ऐकायला तयार नसतो, कारण त्याची तळमळ हीच असते की कधी एकदा मी माझ्या सायलीला भेटेन. अर्जुन ऐकतच नाही. हे पाहून आता चैतन्य तिथे आलेला असतो. मग आता तो अर्जुनला शांत करतो आणि मूर्खपणा करू नकोस अर्जुन, सॉरी हा इन्स्पेक्टर साहेब, आम्ही जरा बाहेर थांबतो. तेव्हा चल बाहेर चल असं म्हणून चैतन्य त्याला बाहेर घेऊन चाललेला असतो आणि जरा शांत करतो. तेवढ्यातच तेथे एक कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि तिच्या हातात सायलीची पर्स असते. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, बघ ना सायलीची पर्स, बिचारी खूप मोठ्या संकटामध्ये अडकली आहे, काय करत असेल रे आतमध्ये, काय विचार करत असेल रे, असं म्हणून तो आता खूपच इमोशनल होतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, इमोशनल नको हो अर्जुन, हे बघ आता बघू देत, मला नक्की सांग एक्झॅक्ट झालंय काय, सगळ्या डिटेल्स मला कळू देत, मग मी बघतो काय करायचं, असं म्हणून तो अर्जुनला सावरूनच बाहेर घेऊन जातो. बाहेर आल्यानंतर आता अर्जुनला पुन्हा चैतन्य विचारतो, बोलणार रे, अरे काय झालं काय सायली वहिनीच्या बाबतीत? तेव्हा चाइल्ड ट्रॅफिकिंगचे तिच्यावर चार्जेस लावल्याचं आता अर्जुन सांगतो. हे ऐकून आता चैतन्यच हादरतो आणि विचारतो, मला सांग त्यांनी पुरावे तरी काय दिलेत रे? मग अर्जुन म्हणतो, अरे तो इन्स्पेक्टर आहे ना, तो तर काहीच सांगत नाहीये आणि मला चांगलंच माहिती आहे सायलीला काहीही न सांगता त्याने तिला अरेस्ट केलं असेल. काय अवस्था काय असेल माझ्या सायलीची मी विचार सुद्धा करू शकत नाही, असं तो काळजीने म्हणतो. तेव्हा चैतन्य सांगतो, अरे आता एवढं सिरियस चार्जेस लावले गेले आहेत म्हटल्यानंतर सायलीची सुटका होणं सुद्धा लगेच शक्य नाही आहे, असं चैतन्य सांगतो. आणि त्यात आज कोर्टाला सुट्टी. मग आता अर्जुन म्हणतो, पण आपण प्रयत्न करत राहूयात, आय एम शुअर सायलीने काहीही केलेलं नाही.
तेवढ्यातच तेथे आता सगळे पत्रकार येतात आणि आल्यानंतर लगेचच अर्जुनला प्रश्न विचारू लागतात, खूप गोंधळून टाकतात की एक नवरा आणि वकील म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे, कारण सायली सुभेदार म्हणजे तुमच्या मिसेस यांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर खरंच खूप मोठा आरोप केला गेला आहे, त्यामुळे तुम्ही पटकन सांगा नक्की झालंय काय, असं आता पत्रकार प्रश्न विचारतात. अर्जुनकडून प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर ते विचारतात, या सगळ्याशी मधुभाऊ किंवा वात्सल्य आश्रम केसशी काही संबंध आहे का? तेव्हा अर्जुन आता खूपच चिडतो, एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. मात्र चैतन्य आता एकदम शांतपणे परिस्थिती हँडल करण्याचा विचार करतो आणि पत्रकारांना अगदी शांतपणे सांगतो, आता आम्हाला काही स्टेटमेंट द्यायचं नाही, अर्जुन तू चल आता. म्हणून तो त्याबद्दल पत्रकारांना देखील सांगतो आणि अर्जुनला घेऊन तो जायला निघतो. तर आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो, त्याचबरोबर चैतन्य देखील. दुसरीकडे रविराज शांतपणे आपल्या घरात बसलेला असतो. तेवढ्यातच प्रतिमा तेथे येते. ती खूप घाबरलेली असते आणि म्हणते, अहो तुम्ही बघताय ना, अहो बघा ना हे काय झालं. म्हणून ती मोबाईल आता त्याला दाखवते आणि त्यामध्ये ना ही बातमी काय फिरते सगळीकडे असंही त्याला सांगते. तेव्हा रविराज म्हणतो, बघितलंय ग मी हे. मग त्यावेळी प्रतिमा म्हणते, बघा ना पोलीस काय म्हणतायत की सायलीला अटक सुद्धा झालीये. तेव्हा रविराज म्हणतो की पूर्ण इन्फॉर्मेशन मिळाल्याशिवाय आपण काहीही सांगू शकत नाही आता प्रतिमा. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, तुम्ही लगेच अर्जुनला कॉल करा ना प्लीज, असं ती काळजीने म्हणते आणि बिचारी सायलीच्या काळजीमुळे रडत असते. त्यानंतर आता रविराज अर्जुनला कॉल करतो. मग आता अर्जुन इकडे कॉल रिसीव करतो आणि हो सिनियर बोल ना असं म्हणतो. तेव्हा रविराज विचारतो, काय प्रकार आहे रे हा अर्जुन? मग त्यावेळी मी तुला सगळ्या डिटेल्स नंतर सांगतो सिनियर, पण मला आता लवकरात लवकर सायलीला बेल मिळवून द्यायची आहे. अरे झालं काय ना की बेल मिळवणं सुद्धा अशक्य आहे आज, कारण कोर्टसुद्धा बंद आहे. अरे सगळं एवढं सडनली झालं ना की मला प्रोसेससुद्धा करता येत नाही आहे काही. मग आता रविराज म्हणतो, अर्जुन एक सायलीचा नवरा म्हणून तुझी काय अवस्था झाली ना हे मी ओळखू शकतो बाळा, समजू शकतो, पण हे बघ तू ना वकील आहे हे अजिबात विसरू नकोस. तू स्ट्रॉंग राहा आणि बेलसाठी ॲप्लिकेशन कर आणि बेलसाठी माझी काही मदत लागली ना तर नक्की सांग, मी तुला नक्कीच मदत करेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच सिनियर, मी तुला अपडेट करत राहीन. तेव्हा काळजी घे बाळा असं म्हणून रविराज सुद्धा फोन ठेवतो. आता फोन ठेवल्यानंतर प्रतिमा विचारते, काय झालं, काय म्हणाला अर्जुन? तेव्हा आत्ता काहीच सांगता येणार नाहीये असं रविराज म्हणतो. त्यामुळे प्रतिमा म्हणते, अहो असं का करताय तुम्ही, मलाच कळत नाही. अहो एका निर्दोष व्यक्तीला अटक झाली आणि तुम्ही काहीच करणार नाही का? तेव्हा तो म्हणतो की तू जरा शांत राहा ना ग प्रतिमा, अगं अर्जुनला आता सगळी सिच्युएशन हँडल करू देत, तो काय करतोय ते मला बघू देत आणि मग मी त्याच्या मदतीला जाणारच आहे, मला सगळे अपडेट सुद्धा देणार आहे. दुसरीकडे मधुभाऊ सायलीच्या वाटेला डोळे लावूनच उभे असतात. दरवाजाजवळ जाऊन ते उभे असतात आणि म्हणतात, कधी येणार माझी सायली? प्रतापचं लक्ष सुद्धा तिकडेच दाराकडे असतं. तेवढ्यातच अश्विन आणि कल्पना हे दोघेही तेथे येतात आणि आल्यानंतर आता त्यांचं लक्षसुद्धा बाहेरच असतं, कधी एकदा सायली आणि अर्जुन घरी येतील. मग त्यावेळी आता प्रताप विचारतो, काय ग कल्पना, अगं पूर्णाईला झोप लागली की नाही? तेव्हा नाही ना हो, अहो त्यांच्याही डोळ्याला डोळा लागत नाही, मी आता तेथूनच आले. तर प्रिया मात्र सगळ्यांकडे खूप रागात पाहत असते. तेव्हा अश्विन म्हणतो, नक्की कशासाठी अटक झाली हे जरी समजलं असतं ना तरी जीवात जीव आला असता. तर प्रताप म्हणतो, अश्विन अरे काय होणार आहे, जास्तीत जास्त छोटासा ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल किंवा कुणाशी तरी भांडणं झाली असती. तेव्हा आता प्रिया मात्र सगळ्यांकडे हसतच पाहत असते, कारण तिनेच हे कारस्थान केलेलं असतं. त्यानंतर आता मधुभाऊ हे प्रतापकडे येतात आणि त्यांना म्हणतात, ऐका ना प्रताप भाऊ, मला आता सायलीकडे जाता येत नाही, निदान तुम्ही जावई बापूंना कॉल तरी करा ना, त्यांना विचारा ना सायली कशी आहे माझी. तिकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता पोलीस स्टेशन बाहेरच बसलेली असतात. अर्जुनला प्रतापचा कॉल आल्यानंतर चैतन्यच तो कॉल रिसीव करत जरा बाजूला बोलण्यासाठी जातो आणि म्हणतो, मी चैतन्य बोलतोय. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे पण चैतन्य अर्जुन कुठे आहे, त्याने सायलीला सोडवलं की नाही? मग आता चैतन्य म्हणतो, नाही ना अजून सायली वहिनीला सोडवलेलं नाही आहे, ऑलरेडी अर्जुनसुद्धा खूप टेन्शनमध्ये आहे.
तेव्हा आता प्रतापलाच धक्का बसतो. तो विचारतो असं कसं, का बरं अजून सायली सुटली नाही? अरे चैतन्य, नेमकं काय झाले, आम्हाला सांगणार का तुम्ही काही? अरे इतका वेळ का लागतोय आणि सायलीला नेमकं कोणत्या कारणासाठी अटक केली गेलीये? चैतन्य म्हणतो काका प्लीज तुम्ही शांत राहा, मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि सायली वहिनीला चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी अटक झालीये. हे ऐकून प्रतापलाच धक्का बसतो. मग आता प्रताप मोठ्यानेच विचारतो काय? तेव्हा सर्वजण आता प्रतापकडे पाहू लागतात. हे शक्य कसं आहे असं प्रताप विचारतो. तेव्हा आम्हालाच हे माहीत नाही नक्की झालंय काय असं चैतन्य म्हणतो. आम्ही आता सगळे प्रयत्न करतोय सायली वहिनीला सोडवण्याचे, त्यामुळे तुम्ही प्लीज काळजी घ्या आणि घरी सगळ्यांना सांगा की अजिबात पॅनिक होऊ नका म्हणून. आम्ही दोघे अजून इथेच आहोत, आम्ही बघतो काय करता येईल ते. त्यानंतर आता मला इथे अर्जुनबरोबर थांबावं लागेल, तुम्ही कुणीच पॅनिक होऊ नका, काळजी घ्या सगळ्यांची असं म्हणून चैतन्य फोन ठेवतो. मग त्यावेळी आता प्रतापसुद्धा इकडे फोन ठेवतो. तर झालंय काय नक्की माझ्या साऊबाळाला असं काळजीनेच मधुभाऊ विचारतात. आता प्रताप सांगतो की सायलीवर मुलं पळवल्याचा आरोप केला गेलाय असं म्हटल्याबरोबरच सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया मात्र गालातच हसते. सगळेजण तोंडाला आश्चर्याने हात लावतात. मग माझी साऊबाळ असं कधीही करणार नाही, नक्कीच तिला कोणीतरी यामध्ये गोवलंय असं मधुभाऊ स्पष्टपणे सांगतात. प्रताप म्हणतो होय आपल्याला माहिती आहे सायली असं कधीही काही करणार नाही. तेव्हा प्रिया हळूच म्हणते जर वेळेतच तिला लगाम घातला असता तर, कानाखाली ठेवून दिल्या असत्या तर कशाला तिने असे गुन्हे केले असते. मग मधुभाऊ हे ऐकतात आणि रागातच तिला विचारतात काय ग, काय बोलतेस काय माझ्या साऊबाळाबद्दल? मग आता प्रिया पुढे येते आणि म्हणते तसं नाही ओ मधुभाऊ, पण आपल्याला आश्रमात असल्यापासून माहीत आहे ना, असले छोटे मोठे गुन्हे करण्याची तिला सवयच आहे. अहो कधी ती पैसे काय चोरायची, कधी कधी आश्रमातल्या वस्तू अशा विकूनच काय यायची. अहो त्या सायलीने तुमच्या खिशातले पैसे नव्हते चोरले का? अरे अश्विन आता तुला सांगते, एकदा तर त्या सायलीने काय केलं होतं, शेजारच्या ज्या काकू आहेत ना त्यांची चांदीची वाटी सुद्धा चोरली होती. अहो आठवतंय ना मधुभाऊ तुम्हाला, असं ती विचारते. तेव्हा तोंडाला येईल ते बोलू नकोस आणि माझं तोंड उघडायला लावू नकोस असं रागातच मधुभाऊ तिला म्हणून गप्प करतात. सायलीवरचे कोणतेच आरोप मी सहन करणार नाही. त्यावेळी प्रिया म्हणते हेच म्हणतेय मी, सायलीला तुम्ही असं सतत पाठीशी घालत असताय ना, म्हणूनच छोट्या गुन्ह्यांनी आज मोठ्या गुन्ह्यांचं रूप घेतलंय. अहो मला सांगा सायलीला काय कमी काय होती या घरामध्ये? कशाचीच कमी नव्हती. तरीही लहान मुलांना पळवून असं घाणेरडं काम करून तिला पैसे कमवण्याची गरज काय असा आरोप जेव्हा ती सायलीवर करते तेव्हा मधुभाऊंचा राग अनावर होतो आणि ते रागातच प्रिया असं म्हणून तिच्यावर हात उगारतात. तेव्हा सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसतो. तर प्रिया रागातच त्यांच्याकडे पाहते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवतो आणि ज्यूस सेंटर असतं ना तेथे जातो. त्याचबरोबर त्या ताई तेथे असतात. अर्जुन विचारतो काय हो ताई, काल जे प्रकरण झालं त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा त्या खोटं बोलत मला काही माहीत नसल्याचं सांगतात. पण तुम्ही दोघे पोलीस आहात का? तेव्हा अर्जुन म्हणतो आम्ही पोलीस नाही, पण तुम्ही जर काही खरं सांगितलं नाही तर तुमची ही गाडी जी आहे ना ती नक्कीच बंद करून टाकेन आम्ही. तेव्हा ती बाई आता हात जोडते आणि म्हणते नाही साहेब असं करू नका. तेव्हा या मुलाला तुम्ही इथे बघितलं का असं अर्जुन फोटो दाखवत विचारतो आणि तो इथून कधी गायब झाला हे पण सांगायचं. तेव्हा ती घाबरते आणि म्हणते हा मुलगा माझ्याकडेच आहे साहेब. तेव्हा अर्जुन चैतन्य घाबरतात आणि या मुलाला तुम्ही किडनॅप केलं का असं विचारतात. मग त्यावेळी ती म्हणते नाही हो साहेब, काल 2 गुंड आले होते आणि मला धमकवायला लागले आणि म्हणाले की या पोराला तुझ्याकडे ठेव नाही तर तुझा कोथळा बाहेर काढे. तेव्हा चैतन्य विचारतो तुम्ही हे सगळं पोलिसांना सांगू शकाल का? तेव्हा ती घाबरतच विचारते काय पोलीस? तर आता चैतन्य अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.